नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जीव गेला तरी चालेल पण हरतालिकेचे उपवास या 3 स्त्रियांनी चुकूनही करू नका. 26 ऑगस्ट मंगळवारी हरतालिका आलेली आहे. 99% स्त्रियांना माहीतच नसेल, नाहीतर पश्चाताप होईल, पतीवर संकट येईल. तर बघा, आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा आपल्या पतीला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून आपण उपवास करत असतो. कुमारिका या आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी हे हरतालिकाचा उपवास करत असतात. हरतालिकाचा उपवास आपण निरंकार करत असतो किंवा काही ठिकाणी फळ आहार घेऊन केला जातो, तर काही ठिकाणी फक्त पाणी पिऊन हा उपवास केला जातो. काही ठिकाणी गोड पदार्थ खाऊनच केला जातो, तिखट पदार्थ खाल्ले जात नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हरतालिकाचा उपवास हा केला जातो. तर कोणत्या 3 स्त्रिया आहे त्यांनी हा उपवास करायचा नाही? ज्यांना मासिक धर्म आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे 4 दिवस त्यांना असतील की त्यांनी देखील हा उपवास करू नये. ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी देखील उपवास करायचा नाही. शक्य असेल तर करायचा आहे किंवा नाही केला तरी चालेल. ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांनी देखील हा उपवास करायचा नाही.